गाईज आपलं नवरात्रीचं डेकोरेशन रेडी आहे आणि आता आपण सुरुवात करूयात आपल्या देवीच्या स्थापनेची, देवीला विराजमान करण्याची तयारी सुरू करूयात. आणि आज आपल्या घरी आहे देवीचा गोंधळ. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमचा दोस्त, तुमचा होस्ट प्रफुल्ल आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजपासून सुरू होत आहेत शारदीय नवरात्री आणि आमची तीच तयारी चालू आहे देवीच्या स्थापनेची, देवीला विराजमान करण्याची तयारी सुरू आहे. आणि गाईज तुम्हाला मी डेकोरेशन दाखवतो, कसं केलं डेकोरेशन ते, चला बघूयात. सो गाईज आपलं नवरात्रीचं डेकोरेशन रेडी आहे. चला तुम्हाला दाखवतो झलक आपल्या डेकोरेशनची. चला तर मित्रांनो, हे होतं आपलं असं डेकोरेशन आणि आता आपण सुरुवात करूयात आपल्या देवीच्या स्थापनेची, देवीला विराजमान करण्याची तयारी सुरू करूयात. जय अंबे. जय अंबे. तर मित्रांनो, कोमल आता साडी नेसवत आहे कलशाला, ते आपण बघूयात कशी नेसवते ते. तर मित्रांनो, आपल्या घरी मातेचं आगमन झालेलं आहे आणि माता विराजमान झालेली आहे. चला तर घेऊयात आई अंबेचं, मा तुळजाभवानीचं आणि मा सरस्वतीचं दर्शन. मित्रांनो, घेतलं का मातेचं दर्शन? मातेच्या आगमनाने घरातलं वातावरण एकदम मंगलमय आणि भक्तिमय झालेलं आहे. चला तर आता आपण आरती करून घेऊयात. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे शाहिरांच्या खणखणीत आवाजात आपल्या मातेची आरती संपन्न झालेली आहे. आणि मित्रांनो, आता आपण भेटूयात आपल्या आईचा गोंधळ ज्या दिवशी असणार आहे, म्हणजेच अष्टमीला. तर आपण भेटूयात आपल्या आईच्या गोंधळाच्या दिवशी.
तर मित्रांनो, आज आहे नवरात्रीमधील अष्टमी म्हणजेच आपली दुर्गाष्टमी आणि आज आपल्या घरी आहे देवीचा गोंधळ. तर मित्रांनो, आपले शाहीर आलेले आहेत आणि आता आपण बघूयात आपल्या देवीचा गोंधळ. चला, गोंधळाच्या आधी आपण घेऊयात आजचं आपल्या देवीचं दर्शन. सुरू होतोय आईचा गोंधळ. आज गणपती थोरवेंच्या घरी गोंधळाला आले आणि या ठिकाणी चेस्ट मध्ये घालून गणपती बसलेत. यांना काही वाईट बोलायचं नाही. आणि झाला गणपती संगीत सरस्वती. आज काय अष्टमी आणि आज जगदंबा प्रकट झाली होमातून आणि ती आपल्या घरी आज येणार आहे. मग वाणी मावळी कशी येते? आली पावनी ग नयनी ज्योत लावणी ग. आली पावनी ग आली पावनी ग नयनी ज्योत लावणी ग. आली पावनी ग
काय केलं सगळे देवळ गेले जगदंबे आदिमाया आदिशक्ती तुम्ही अवतार घ्या तिच्या समोर हात जोडून उभे राहिले आदिमाया समोर आदिमाया तुम्ही अवतार घ्या मग आदिमायेला जगदंबेला सगळ्यांनी घटस्थापने बसवलं आई भवानीने अष्टमीला होमातनं अवतार घेतला म्हणजे आज आई होमातनं प्रकट झाली दत्तात्रय युद्ध केलं युद्ध करून दशमीला विजय मिळवलाय म्हणून त्या दिवसाला म्हणतात विजयादशमी आणि त्यानंतर तिला शांत करण्याकरता सगळ्या देवतांनी धावपळ सुरू केली कुणी गुलाबपाणी व्हायला कुणी अत्तर व्हायला कुणी फुलं व्हायला कुणी नैवेद्य आणले कुणी संभळ व्हायला कुणी गाणी म्हणली कुणी नर्तन केलं कुणी गायन केलं कुणी वादन अनेक प्रकार सेवा पण सेवा केली म्हणजे हालचाल केली दड केली दड करणं हालचाल करणं म्हणजे काय दड करणं समस्त गणांनी मिळून दड केलं गणांनी केलेलं दड म्हणजे काय गणदळ गणदळ म्हणता 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 तो शब्द झाला गोंधळ असा झाला देवीचा गोंधळ
तर मित्रांनो, तुम्हाला आपला नवरात्रीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चॅनल पटकन सबस्क्राईब करून टाका. चला तर भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, कीप एक्सप्लोरिंग. जय महाकाली मा.